नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाळांनो, गणितामधलं व्यवहार्य अपूर्णांक नावाचं एक प्रकरण आहे बघा. या प्रकरणामध्ये शाब्दिक उदाहरणं सापडतात आणि शाब्दिक उदाहरणं मेरिट ठरवतात बघा. तर आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणारी एक 10-15 उदाहरणं घेऊन आलोय, जी फक्त शाब्दिक उदाहरणं आहेत आणि सगळी उदाहरणं तुम्हाला भरतीला आलेली आहेत, मेरिट ठरणारी उदाहरणं आहेत. त्यामुळे आज ही उदाहरणं सोडवायची कशी ते आज मी तुम्हाला बघणार आहे. कुणीही व्हिडिओ स्किप करू नका, 1 मार्काने पुढे जायची संधी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तर बघा, त्याच्या अगोदर मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोच करा. चला बाळांनो, व्यवहार्य अपूर्णांक. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपे सर या नावाने प्ले स्टोअरवरती आपलं एक ॲप आहे, अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचं. तर ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती घालवायची आहे आणि आपल्याला गणित कसं सोपं झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला अतिशय सुंदर अशी बॅच प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. तर सगळ्यांनी ती बॅच परचेस करावी. ठीक आहे, चला बाळांनो, बघून नेमकं आता शाब्दिक उदाहरणं काय सांगता येते. सगळ्याला माहिती आहे की एका संख्येबद्दल एक्स मानायचं, जी संख्या आपल्याला माहित नाही तिच्याबद्दल एक्स मानायचं. याचाच वापर आपल्याला करायचा आहे ना आता, बरोबर ना? शिकलोय की आपण. सांगा बरं मला आता, एका संख्येतून 5 कमी केलं. बघा आता, एका संख्येतून 5 कमी केल्यास 15 मिळतात. 5 कमी केल्यास 15 मिळतात. हे उदाहरण तुम्हाला मी तयार करायला शिकवलंय आणि सोडवाय पण शिकवले. तुम्ही ह्यात माझं काम काहीच नाही. आता उदाहरणार्थ कसं, एक संख्या एक्स, त्याच्यातनं 5 कमी करा आणि किती मिळतात? तर 15 मिळतात. आणि माहिती आहे मग हा वजा 5चा काय झाला? इकडे जाऊन अधिक 5 झाला. माहिती आहे तुम्हाला? त्यानंतर मला एक सांगा, हे पण तुम्हाला माहिती आहे की 2m वजा 1 बरोबर 7 आहे. हे सोडवायचं कसं? तर सगळ्याला माहिती आहे वजा 1चा पलीकडे जाऊन अधिक होणार आहे. 2m बरोबर 8 होणार आणि m बरोबर 2 8 होणार. माहिती आहे तुम्हाला? त्यानंतर तुम्हाला हे पण माहिती आहे की दोन्ही बाजूला जर अक्षर आलं, बघा, तर तुम्हाला काय करायचं ते पण माहिती आहे. मला सांगा, दोन्ही बाजूला अक्षर आलं तर आपण एका बाजूला घेतो. मग हा 2m याच्याकडे येणार, वजा होणार किती? m आणि बरोबर अधिक 7चा पलीकडे जाऊन वजा झाला 3. कळलं का? बघा, हे पण आपण शिकलोया. मी सगळे नियम तुम्हाला आता सांगतोय मी, कारण मला सगळ्यांचा वापर आता करायचा आहे. आणि अगोदर सांगतोय, हे प्रकरण बघण्याच्या अगोदर वैजिक राशीमधला 10वा व्हिडिओ आपल्याला बघायचा आणि मग इकडे यायचंय बरं का. परत म्हणू नका मला समजत नाही, कारण तुम्हाला मी शिकवले पण तुम्ही विसरला असणार आहे. त्यानंतर मला एक सांगा, 2 कंसात x - 5 आहे आणि 92 बरोबर 12 आहे. हा प्रकार कुठला आला? कंसात गुणण्याचा. मग तुम्हाला माहिती आहे कंसात गुणायचं या, मग 2 ने दोघाला गुणा. 2x - 2 × 5 = 10 आणि बरोबर 12. मग ठरलंय आता, वजा 10चा अधिक झाला, 12 आणि 10 किती? 22. मग x बरोबर किती? 2 ने भागला 11. हा पण प्रकार शिकला. अजून हा पण शिकला बघा तुम्ही. मला सांगा, x/5 बरोबर 15 समजा हे 3. सगळ्याला माहिती आहे आपण बरोबर चिन्ह आलं आणि मध्ये जर असं 2 स्तंभ आले तर आपण तिरकस गुणाकार करतो. कधी तिरकस गुणाकार करतो? मध्ये बरोबर चिन्ह आलं तर तिरकस करतो. हा झाला 3x बरोबर, हा झाला 15 आणि 5. आणि ठरलंय मग 3 पलीकडे जाऊन भागिले करायचा आणि भाग लावायचा. 3 1 3, 3 5 15, 5 5 25. आलं x उत्तर 25. हे पण शिकलाय. शेवटचं एक म्हणजे संपून टाकतो. मला सांगा, आपल्याला आपल्याला याच्यामध्ये तिरकस गुणाकार करता येईल का लसावी काढता येईल सांगा? किंवा याच्यात पण बघा, छेद वाढलं की तिरकस गुणाकार करता येत नाही. कळलं? एक जरी छेद आला तर मी काय म्हणले, तिरकस गुणाकार करायचा, सॉरी लसावी काढायचा. यात तिरकस करता येत नाही ना, कारण हा शिल्लक आहे.
यात कराय गेला तर बाकीचे आहेत, त्यामुळे इथं तिरकस जुळणार नाही, लसावीच काढा लागणार आहे. इथं पण बघा बरं, बघा इथं सुद्धा तिरकस करता येत नाही, इथं सुद्धा लसावी काढायचा आहे. बरोबर ना, म्हणजे सगळ्यांचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि उदाहरण सोडायचंय. आता एकदा फक्त मला सांगू द्या लसावी कसा ते, आणि मग पुढे जातो मग मी. खरं सांगा आता. m/3 अधिक 2 बरोबर 92 11/6 आहे. खरं सांगा आता मला आता, इथं तिरकस गुणाकार करता येणार आहे का? तर नाही करता येणार. का सांगा बरं? कारण का माहितीये का, तिरकस करायला फक्त 2च जण लागतात. त्यात 3 जण आलेत ना, नाही करता येत. मग सांगा आता, याला एकमेव पर्याय असतो लसावी काढणं. ऐका मी काय म्हणत होते. लसावी काढण्यासाठी छेदाकडे बघायचं. मग मला सांगा, याचा छेद 3 आणि याचा 6 आहे. दोघांच्या पाड्यात कोण आहे? 6. लगेच त्या 6ला सुट्ट्याच्या खाली लिहायचा. आणि मग 6 येण्यासाठी 3 दुने 6, 6 एके 6. ही क्रिया तुम्हाला माहिती आहे असं पकडून मी शिकवतोय बरं का. अगोदर सांगतो या. व्हिडिओ बघायच्या अगोदर तिकडे जाऊन तो व्हिडिओ बघा. मग हा किती आला? 2 एम आला. 6 दुने 12 आला आणि तो 11 एके 11 आला. सांगा आता, हा -12 तिकडे जाऊन अधिक झाला. 2 एम बरोबर -1 करे आणि एम बरोबर काय आला? -1/2 आला. कुठे नाही कळलं सांगा बरं. अशा प्रकारे तुम्हाला लसावी काढायचा आहे. ओके. चला आता बघा, खऱ्या अर्थानं तुम्हाला हे प्रकरण शिकवायचंय मला, म्हणजे हा टाईप शिकवायचा आहे. मी जास्त काम करणार नाही, आपले झाले म्हणून वारंवार तुम्हाला मी सांगतो या. चला मला एक सांगा आता, 5/7 आहे. मग त्यांनी असं सांगितलंय की 5/7 आहे, याच्यामध्ये कितीतरी काय करा, मिळवा. मग किती मिळवा? तर एक्स मिळवा. आणि मिळवल्यावर उत्तर नेहमी बरोबर चिन्हाच्या पुढे येतं. झालं. मी आत्ताच तुम्हाला म्हटलंय, तिरकस गुणाकार करता येत नाही. 100% छेद आला म्हणजे लसावीच करायचा आहे. कारण छेद आल्या 2 गोष्टी घडतात. एक तर तिरकस तरी किंवा लसावी तरी. मग तिरकस जुळत नाही म्हणजे लसावी. तुम्हीच सांगा आता, दोघांच्या पाड्यात कोण आहे? तर दोघांच्या पाड्यात 21 आहे. म्हणजे 21 लगेच मोकळ्याच्या खाली लिहायचा. सांगा मग, 7 × 21 3 7 21 बरोबर ना. आणि यांनी गुणावर एकच पायरी करायच्यात आपल्याला. 5 × 15 अधिक 21x आणि बरोबर 7 × 28. आणि ठरलंय आता, x ची किंमत काढण्यासाठी अगोदर सुट्टा अंक पलीकडे पाठवायचा. मग तुम्हीच सांगा, 15 जर पलीकडे गेला तर इथं अधिकचा वजा झाला. 28 मधनं 15 गेले किती रे? 13 का? 13. आणि परत सांगा, 21 इथं गुणाकारात आहे, तर इथं फक्त एक्स राहणार. 21 गुणाकाराचा भागिले होणार. संपलं उत्तर. 13/21 तुमचं उत्तर असं. काय दम सांगा बरं. एकच पायरी एवढी केली की हे उत्तर तर फायनल येते तुम्हाला लगेच. त्या स्टेपची पण गरज नाही, कारण तुम्ही पक्क झालाय आता. या पुढं. चला, 9/4 मधून लगेच पटापट आता. 9/4 मधून काय कमी करावं बघा रे. कमी करावं म्हणजे 2/3 उत्तर येईल. आताच्या सारखं आहे. काय आता सारखं बाळांनो? तिरकस करता येत नाही म्हणजे छेद आहे, म्हणजे लसावी आहे. तुम्हीच मला सांगा, 4च्या आणि 3च्या पाड्यात कोण आहे रे? 12. 24 पण आहे, पण नका 24 घेऊ, घ्या 12 मोकळ्याच्या खाली. सांगा, 12 येण्यासाठी 4 × 12, 12 येण्यासाठी 3 × 12 आणि गुणावर 9 × 3 किती रे? 9 × 3 27 वजा 12x आणि बरोबर 4 दुने 8. आता कोण सांगते सांगा बरं. सगळ्याला माहिती आहे, आपलं अक्षर जर सेफ नसेल तर अक्षरच पलीकडे पाठवायचं. माहिती आहे का नाही आपल्याला? कारण अक्षर वजा आहे, मग इकडं जाऊन झाला 12x. मग तुम्हीच सांगा, हा अधिक 8चा झाला वजा. चला, अधिक 8चा करा वजा. 27 मधनं 8 घालवा, 19. संपले उत्तर. मग एक ची किंमत काढण्यासाठी 12 आण अलीकड, हो द्या गुणाकाराचा भागिले. संपलं.
एक्स उत्तर आलं तेवढं. कुठं नाही कळलं. ठीक आहे, चलो. अशी उदाहरणं मेरिटची असतात बरं का बाळांनो. चला, कोणत्या अपूर्णांकात 2/5 मिळाल्यावर, आता तुम्हीच सांगा आता कोणता अपूर्णांक आहे, तर एक्स आहे. एक्स आहे ना. कोणत्या अपूर्णांकामध्ये एवढं जर मिळवलं तर उत्तर एक येते. ठरलंय आपलं. तिरकस गुणाकार करता येणार नाही म्हणजे लसावी. आणि ज्या वेळेस एकटाच खाली असतोय का नाही त्यावेळेस बाळांनो तोच लसावी असतो. लगेच त्यांचं काम काय, मोकळ्यांच्या खाली लिहायचा. ठीक आहे, इथं मोकळ्यांच्या खाली लिहायचा आणि स्वतःच्या खाली एक लिहायचा आणि गुणावर आता 5x अधिक बे एक बे आणि बरोबर 5 1 5. तुम्हीच सांगा आता पलीकड सुट्टा जाणार अगोदर. मग अधिक 2चा काय झाला, -2. एकदम उत्तर किती आले, 3. तुम्हीच सांगा 5 इथं गुणाकाराचा आहे, तो झाला भागिले. संपले की मग एक्सचं उत्तर किती आलं, 3/5. म्हणजे कोणता अपूर्णांक पाहिजे, 3/5 पाहिजे. किती भारी उदाहरण सांगा बरं तुम्ही. चला या, सगळ्याला माहिती आहे आता च्या आला च्या आला की तिथं गुणाकार असणार. मग तुम्ही लगेच एक काम करायचं, याला कंस टाकायचा आणि च्या म्हणजे गुणाकार आहे ना. सांगा आता मग गुणाकारामध्ये तुम्ही भाग लावता, लावा बरं भाग गुणाकारात. चला बघा, 3 1 3, 3 चौक 12. आता काय उरलं सांगा बरं कंसात, तर एक काम करा, तिथं असं उरलं या 7 1 7 आणि खाली 4 चौक 16 उरलाय का बघा बरं, आहे का. आणि त्याच्यामध्ये कितीतरी मिळवा आणि मिळवल्यावर त्यांची बेरीज येते म्हणजे त्यांचं उत्तर येतं. संपलं. आता बघा, तिरकस करता येत नाही कारण तिघ जण आल्यात. लसावी सांगा, 16च्या पाड्यात आहे आणि 2च्या पाड्यात असं कोण आहे रे, मला ते कळले भाऊ. 16 नाही वे, 32 नका म्हणून, 16 आहे ना. लगेच 16 इथल्या स्वतःच्या खाली एक लिहा आणि 16 येण्यासाठी काय रे, 2 8 16 आणि गुणावर आता चला 7 1 7 अधिक 16x आणि बरोबर काय 8 1 8. आणि तुम्हीच सांगा आता मला काय घडणार आहे सांगा आता. आता जो सुट्टा आहे का नाही तो सुट्टा पलीकडे जाणार. इथं कोण उरलाय 16x बरोबर किती 1 का. आणि सांगा मग x बरोबर काय 1/16. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. ठीक आहे, पुढचं तुम्ही करून दाखवा बरं. चला, सेम टू सेम असंच आहे आता, दाखवा करून. चला झालं. मला एक सांगा आता काय करणार आहे आता. बघा आता च्या म्हणजे गुणाकार, मग तुम्ही इथलं इथं मिटवा बर. 12 ला 12 कॅन्सल, काय उरलं तर 713 उरला. त्याच्यामधून काय वजा करायचं, एक्स वजा करा म्हणजे उत्तर काय येतंय 0. आता एक सांग का, लय सोपं आहे, काय लसावी सुद्धा काढायची गरज नाही. का बरं तुम्ही म्हणताल असं, मला सांगा रे. 9 अधिक एक्स बरोबर 0 आहे. आता मला सांगा 0 असल्यामुळं इथं एक जाग्यावर राहणार का रे, आणि हा 9 कुठे जाणार आहे पलीकड, आणि 9 पलीकडे जाऊन काय होणार आहे वजा. म्हणजे असं होईल का रे, एक्स बरोबर 0 वजा 9. आणि तुम्हीच म्हणता ना 0 विसरून जायचा म्हणजे उत्तर वजा 9 आहे, खरं का नाही. किंवा असं सांगा बरं,
7 वजा एक्स बरोबर 0. मला सांगा आपला एक्सच वजामध्ये जाऊ द्या याला पलीकड, मग तो पलीकड जाऊन अधिक होणार आणि 0 निघून जाणार आणि जागेवर कोण उरला इथं. मग आपल्याला याचा वापर करायचा आहे. कसं आहे का आता, कसं आहे का आता, मला एक सांगा बांधव, काय एक्स वजा मध्ये एक नाही, मग जाऊ द्या बरं एक्स पलीकड, एक्स जर पलीकड का तो अधिक झाला का, मग इथं जाग्यावर कोण उरलं 713. संपलं की मग. त्यांनी प्रश्न तेच विचारलाय काय वजा करावं, 713 वजा करावा. काय दम आहे सांगा बरं याच्यात. ठीक आहे चलो या. आता मला सांगा चा 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 आले गड्या, ए पोरांनो, चा 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 आता किती चा आले ते बघा गड्या. हो का, इथपर्यंत चा आहे बा 2 वेळा आणि नंतर ते वेगळंच आहे. मग सांगा बरं काय करता येईल आतमध्ये. 12 ला 12 कॅन्सल, कारण चा आहे ना, गुणाकार आहे. 7 ला 7 कॅन्सल. तुम्हीच सांगा बरं काय उरलं. बघा बरं 1/13 उरला का. बरं आहे की याच्या मधून 1/13 वजा केल्यास किती उत्तर येईल, म्हणजे तुम्हाला उत्तरच माहित नाही. आता आतापर्यंत उत्तर द्यायचे ना. आता मला एक सांगा रे, हो का ती तिकडच राहू द्या एक्स, नका लसावी काढू, इकडे या ह्या दोघात. तुम्हीच सांगा बरं ह्या दोघांमध्ये छेद समान आहे का नाही. तुम्हाला माहिती आहे का छेद समान असला की एकदाच घ्यायचा आणि वरती त्या दोघांची वजाबाकी, एकात गेला काय 0. तुम्हीच मला सांगा 13 आणि 0ला भागता येईल का रे, म्हणजे उत्तर काय संपलं, म्हणजे एक्स उत्तर 0 आलं, संपलं उत्तर. मग काय दमायचं सांगा बरं. त्याचा काय उपयोग नाही त्याचा, कशाला त्याचा लसावी काढताय. इकडे दिसतंय ना आपल्याला छेद समान आहे एकदा, वरच्यांची वजाबाकी. किती सोपं आहे सांगा बरं. लय पोरे ह्या उदाहरणाला फसतात बरं का, त्यांना वाटतं की एवढा आहे कसं काय 0 उत्तर येईल बाबा. ठीक आहे. ए परत चा आला गाड्या, सांगा चा आल्यामुळं लगेच वाल्याना कंस मारा. हो का चा 4/7 मध्ये बघा इथपर्यंत आला, इथपर्यंत चा आलाय रे. सांगा आता कशाला काय जाईल सांगा. हो का 17 एके 17, 17 चोक 68. हा हो का 4 ला 4 कॅन्सल, 7 एके 7, 7 9 63. आता मात्र जाणार नाही. आता काय उरलं 9 आणि 19, कळलं का. 9 आणि 19 आहे, याच्यामधून किती वजा करावं म्हणजे उत्तर 1/19 येईल. कळलं का बघा. आणि आता ती गजन आल्यामुळं तुम्ही लसावी काढू शकताय. सांगा बरं काय करणार. लसावी किती, एकच जण आलाय म्हणजे तूच लसावी स्वतः, मोकळ्याच्या खाली, स्वतःच्या खाली 1 आणि स्वतःच्या खाली 1. गुणा बरोबर चला आता कसं 9 एके 9 वजा 19 एक्स बर का, आणि बरोबर 1 1 1. तुम्हीच सांगा आता काय करता येईल. वजा 19 वाला पलीकडे गेला आणि अधिक झाला म्हणजे किती, तर 19 एक्स. आणि तुम्हीच सांगा अधिक 1 याच्याकडे आला वजा झाला 8, म्हणजे उत्तर काय सांगा बरं. एक्सचं उत्तर काय आलं, हा इकडून भागिले झाला 8/19. खरं नाही वे 19 इकडे भागिले झाला, किसको नाही कलिया सांगा बरं. एकदा प्रॅक्टिस मध्ये गेलं का नाही हळूहळू स्टेप कमी येतात. हो का तुम्ही एवढी पायरी केली का नाही, तुम्ही खालच्या 2 पायऱ्या करणारच नाही. मला शिकवायचं म्हणून मला लिहावं लागतं, कारण सगळ्यांचीच काही शार्प बुद्धी नसते. या काही जणांना हे आता कळत असेल, काही जणांना कळत नसणार आहे, असं घडतंय आम्हाला पण माहिती आहे. सगळ्यांनाच का आम्ही शिकवलं असं कळत नाही, सगळ्यांना वारंवार ते बघावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागते. समजा आता व्हिडिओ बघताय, अजून 8 दिवसांनी विसरून जाणार आहे. तर मग अभ्यास करताना नेहमी असा करायचा की रोज नुसतं पट्टा नाही चालू करायचा की व्हिडिओ बघतोय, कधी 2 बघतोय, कधी 3 बघतोय, असं नसतंय करायचं. 8 दिवसातनं 10 दिवसातनं झालेलं प्रकरण परत एकदा आणायचं समोर, ती वही समोर ठेवायची आणि कच्चे पेज घ्यायचं आणि बघायचं येतंय का, सोडवायचं ना. असं असं करायचं. नुसताच पट्टा चालू करू नका, बघायचं नुसतं बघायचं. या प्रॅक्टिस पण करा, बाकीची उदाहरणं पण सोडवा, बाकीची तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत त्यातली उदाहरणं सोडवा. चला.
या रे 3/7 मध्ये आता ऐका की मला सांगा रे या 5ला जर मी 4 वेळा घेतलं तर किती उत्तर येईल रे? 5ला 4 वेळा घेतलं तर 5ला 4 वेळा जर मी घेतलं एकदा दोनदा तीनदा आणि चारदा मग सांगा उत्तर किती आलंय 20. कळतंय का? 5ला 4 वेळा मी जर म्हणलं 8ला 5 वेळा घ्या एकदा दोनदा तीनदा चारदा आणि पाचदा बघा उत्तर किती येईल 40. मग मी असं लिहिण्यापेक्षा मी समजा असं केलं तर मी काय म्हणले ही जो काय 5 आहे का नाही या 5ला मी 4 वेळा घेतलं गुणलं बघा 4ने बघा उत्तर 5 × 20 आलं का नाही बघा मी तो कोण आहे 8 आहे मी 8ला 5 वेळा घेतलं मग 5 घ्या 8×5 आले का नाही म्हणजे हे कळलं का की वेळा म्हणजे गुणाकार असतो वेळा म्हणजे काय गुणाकार असतो घ्या मग आता आपण नेमकं सोडूया इथं त्यांनी काय दिले बघा आता त्यांनी असं म्हणलंय की 3/7 आहे याच्यामध्ये काय करा मिळवा म्हणून अधिक आहे कोणाला मिळवा 3/7ला कितीतरी वेळा एकदा घेऊ दोनदा घेऊ तीनदा घेऊ मला काय माहिती मी आत्ताच तुम्हाला शिकवलंय वेळा म्हणजे गुणाकार कितीतरी वेळा मग तुम्हाला किती वेळा हे माहित नाही म्हणून मी एक्स घेणार आहे किती वेळा आणि तुम्हीच सांगा मग हा किती वेळा म्हणजे गुणाकार ना या दोघाचा गुणाकार इथं होईल बघा असा कळतंय का बघा कुठनं एक्स आणला ते ठरवा स्पीड सुधार नाही 3/7 मध्ये मिळवा ना मिळवा कुणाला मिळवा याला मिळवा कितीतरी वेळा वेळा म्हणजे गुणाकार किती वेळा मला माहित नाही आणि मग याचं उत्तर 3 येते चल संपलं उत्तर आता एवढं आलंय की उत्तर आलं पाहिजे बघा मग तुम्ही सांगा आता लसावी काढण्यासाठी फक्त 7 खाली आहे 3 खाली नाही रे म्हणजे तूच लसावी याच्या खाली 7 स्वतःच्या खाली 1 आणि स्वतःच्या खाली 1 आणि गुणाबरोबर आता 3 × 1 = 3 अधिक 3 × 1 = 3x आणि बरोबर 7×3 = 21 चल सुटलं की मग आता x ची किंमत काढण्यासाठी जाऊ द्या 3 पलीकड तुम्हीच सांगा 3 पलीकड जाऊन वजा झाला म्हणजे किती 18 का आणि मग x बरोबर गुणाकाराचा भागिले होईल पलीकड जाऊन 3×6 = 18 संपलं की मग किती वेळा घ्या 6 वेळा संपलं उत्तर कुठं नाही कळलं मेरिटचं उदाहरण आहे बऱ्याच पोरांना हा एक इथं घ्यायचा कळत नाही का घ्यायचा ते त्यामुळे त्यांना उदाहरण सुटत नाही बरं का ठीक आहे या पुढं 6 मधून बघा बरं का 6 मधून कमी करायच्यात वजा कमी करायच्यात कुणाला 2/9 पण आला का शब्द किती वेळा याला कमी करू म्हणजे का एक्स मानतो आपण हा झाला 2x कळलं का बघा आणि मग त्याचं उत्तर येतंय बाळांनो 2/9 तुम्हीच सांगा आता काय छेद 2 वेळा आलाय आणि 9च आलाय मग तूच लसावी लगेच मोकळ्याच्या खाली 9 लिहा स्वतःच्या खाली 1 लिहा जाऊ द्या वर आता गुणाबरोबर 9×54 वजा 2x आणि बरोबर बे आता तुम्हीच सांगा आता एक्स ची किंमत काढायची पण तुमचा एक्स वजा मध्ये आहे ना जाऊ द्या त्याला पलीकड वजा 2चा अधिक 2 2x झाला आणि हा 2 अधिकचा वजा झाला येऊ द्या 54 कड झाला वजा 52 आणि शेवट एक्स ला गुणाकार इकडे येऊन भागाकार मग 2 ने 52 ला भागाबर किती 26 संपलं उत्तर किती वेळा वजा करा 26 वेळा संपलं खालच्या 2 पायऱ्या करायच्याच नसतात तुम्हाला ह्या पायऱ्याच उत्तर आणायचं कळतंय का बघा ठीक है चलो आगे देखो आत्ता बघा रे
ह्या टाईपची उदाहरणं बरीच येते तुम्हाला, बरीच पुस्तकाची. बघा आता किती भारी प्रश्न विचारला. एका पुस्तकाचा एवढा भाग आहे, 40 पानं पण आहेत आणि नंतर 20 पानं वाचायची शिल्लक पण राहिले ते. उदाहरणार्थ बघा आता समजा समजा असं एक पुस्तक आहे, तर ते काय म्हणतात माहितीये का, या पुस्तकाचं 3 भाग करा. 3 भाग अख्ख्या पुस्तकाचं, आणि त्यातले 2 भाग तुम्ही वाचा. या पुस्तकाचं मी असं 2 भाग वाचलं. किती भाग वाचले मी? 2 भाग वाचलं. बघा बरं का, ते काय म्हणतात, अजून 40 पानं वाचा. बरी काय, अजून मी 40 पानं पण वाचली बघा. 2 वेळा किस्सा झाला. 2 भाग वाचलं, 40 पानं वाचली, आणि तरी पण माझ्याकडं 20 पानं वाचायची अजून शिल्लक आहे. ती शिल्लक पानं म्हणजे मला सांगा, मी अख्खं पुस्तकच वाचलं की रे? अख्खं पुस्तकच वाचलं का नाही? म्हणजे तुम्हाला या वाचण्याच्या पुस्तकाचं 3 भाग केलं तर एवढा भाग, 40 पानं आणि अजून 20 पानं, म्हणजे तिघच्या तिघ म्हणजे अख्खं पुस्तक आहे. लक्षात ठेवा. मला एक सांगा आता, हे सगळं अख्खं पुस्तक आहे. एक सांगू आता, तुम्ही जर एक्स मानून गेला तर जरा अवघड जाईल. मला जरा सोपं सांगतो. ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं उदाहरण येतं की काहीतरी भाग वाचला, 40 पानं वाचली आणि अजून शिल्लक आहेत, हे डोळ्यात साचवा, अशाच टाईपचं उदाहरण तुम्हाला येतं, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? बघा, ती मोकळी पानं आहेत का, त्या मोकळ्या पानांची बेरीज करायची. कुणाची? 40 आणि 20 मोकळी पानं आहेत ना, यांची बेरीज करायची. त्या बेरजेला या दोघापैकी या दोघापैकी तो अंश आणि छेद आहे का, त्याचा गॅप किती आहे? गॅप 1. त्या 1ने भागायचं आणि शेवटी त्या वरच्याला छेदाने गुणायचं. बघा 3ने. कळतंय का बघा? म्हणजे थोडक्यात आता मी सूत्र इथे लिहून दाखवतो मला. सूत्र असं आहे की बेरीज करायची, बेरीज, त्याला गॅप घ्यायचा आणि गुणुले छेद करायचा. कळतंय का बघा? सांगा बरं, चला आता 40 आणि 20 किती? 60. खालचा 1 लिहायची गरज नाही, आणि गुणुले 3 साहित्रिक 18. संपलं की. त्या पुस्तकाला किती पान आहे ती? 180 पान. कुठे नाही कळलं सांगा? साचते का डोळ्यात बघा, की बेरीज करायची, खाली गॅप घ्यायचा आणि छेदाने गुणायचं. ठीक आहे, चला पुढचं बघा. सेम टू सेम प्रश्न आहे बघा आता, सेम टू सेम. मला सांगा, मी म्हणले ना डोळ्यात साचवा, साचलं का डोळ्यात बघा बरं? भाग वाचला, काही पानं पण वाचली आणि शिल्लक पण उरली. मग काय ठरलंय रे? शिल्लक अंकांचा गुणाकार करायचा, सुट्ट्या अंकांची बेरीज करायची. मग तुम्हीच सांगा, 15 आणि 49 ची बेरीज किती आली रे? 64. त्याला छेद काय सांगा बरं? यांच्या मधला गॅप किती आहे? 4. आणि वरती गुणायचंय कुणी? छेदाने. मग छेद किती आहे रे? 7. संपलं उत्तर. बरोबर भाग आता मला तर कळलंय बाबा. 4 एके 4, 4 एके 4, 4 सक 24, 16. आणि मग 16ला 7ने गुणा. 16 7 किती? 112. याचाच अर्थ आपल्याकडे पानं किती येते? 112 पानं येते. कुठे नाही कळलं सांगा? एका पायरीत उत्तर आहे का नाही सांगा? ज्याने अभ्यास केला त्याला माहिती आहे, अशा टाईपची उदाहरणं परीक्षेला विचारतात. तर मग डोळ्यात साचवा बरं का बाळांनो. या पुढं आता फसावतं जरा. हा, फसलं रे फसलं. काय फसलं सांगा? इथं 60% भाग आलाय. हे बरोबर आहे, 15 पाने आणि 120 पाने, हे सगळं बरोबर आहे. पण तुम्हाला फसवलं इथं. आलंय बरं का पैसे उदाहरण, 60%. तुम्ही सांगा आता, इथं काय पाहिजे होतं सांगा बरं? इथं अंश आणि छेद पाहिजे होता का नाही सांगा? मग त्यांनी तुम्हाला अंश आणि छेद दिला नाही, मग आपण आणायचा. ऐका, 60%
म्हणजे 60/100 असेल का सांगा बरं. आणि मग आता त्याला भाग लावा आणि बघा उत्तर किती येतं या. बेत्रिक 6 आणि बेपंच 10. कळला का? मग किती आला भाग? 305. हे आपण स्वतः करून घ्यायचं आणि बाकीचा नियम आपलाच आहे आता. चला, सुट्ट्या अंकांची बेरीज. 15 आणि 125 किती रे? 140 गुणुले छेद किती आहे? 5 आणि भागिले गॅप. 5च्या आणि 3च्या मध्ये गॅप 2च आहे. संपलं उत्तर. बे एक बे बे 7 14 म्हणजे 70. करा गुणाकार. 7 5 35 आणि 1 0. संपलं की. त्या पुस्तकाला पानं किती आहेत रे? 350 पानं येते. 350. ठीक आहे. अशा प्रकारे ही तिन्ही मी कशी उदाहरण घेतले या पुस्तकाचे उदाहरण घेतले या बाळांनो. या पुढे चला आता. हा, रमेश जवळची रक्कम रितेश जवळच्या रकमेच्या. नीट आहे का? रमेश जवळ किती पैसे आहेत? जेवढं रितेश जवळ आहेत का, तर रितेश जवळच्या रकमेच्या म्हटलं तेवढं तेवढं आहे. पुढं वाक्य वाचल्या नेमकं तुम्हाला अर्थ कळतोय की रितेश जवळ 90 रुपये आहेत ना. ठीक आहे, इकडे बघा. याच्या जवळ 90 रुपये आहेत ना. मग 90च्या आहे ना सगळं. संपले की उत्तर लागा. म्हणजे रमेश जवळच पैसे जर तुम्हाला काढायचं असतील तर आपण असं करावं लागल की रितेश जवळ 90 रुपये आहेत, त्याच्या 2/3 त्याच्या 3/10 आणि संपलं उत्तर. काय दम आहे सांगा बरं याच्यात. लावून टाका भाग. चला, कसं कसं करताय सांगा. 3 ला 3 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल. काय उरलं रे? 9 2 18. संपलं. त्याच्याकडे 18 रुपये आहेत. का बरं इतका सोपा प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारावा सांगा बरं. चेक करायला तुम्ही जागे आहेत का? ओके, या पुढे चला. एका वर्गात 88 पोर आहे ती सगळी मिळून बरं का. नीट आहे का? अख्ख्या वर्गाचे 88 पोर आहेत त्याच्यापैकी नीट आहे का 9/22 मुली आहेत त्या. मुली बरं का. 9/22. मग तुम्ही मला सांगा 88 पैकी किती? 9/22. येणार जे उत्तर येणार आहे ते कोणाच येणार आहे? मुलींच. सांगा बरं 88 पैकी वर्गात किती मुले आहेत त्या? 11चा लावा तर 22चा लावा. 9 चोक काय रे? 36. मग कळलं का? अख्ख्या वर्गात सगळ्या म्हणून 36 मुले आहेत बरं का. वाचा प्रश्न आता की त्यातील म्हणजे का 36 मधील त्यातील 1/4 मुलींची खो खो संघात निवड झाली. म्हणजे मला सांगा वर्गात 36 पुरे येत्या आणि सगळ्याच्या सगळ्या पुरी खो खो खेळायला जातील का? तर नाही जाणार. मग त्यांनी सांगितलंय त्या 36 पैकी 1/4 कुठे गेल्या? खो खो संघात. सांगा बर किती पुरी खो खो खेळायला गेले असतील बघू बर. 4 1 4 4 9 36 9 1 9. बाळांनो 9 मुली कुठे गेल्या? खो खो खेळायला. मग प्रश्न काय विचारला बघा बर. तर खो खो संघात किती मुलींची निवड झाली? संपलं की 9 मुलींची निवड झाली. कळतंय का बघा. आणि जर मी विचारलं असतं किती मुलींची निवड झाली नाही तर तुम्ही काय करणार? 36 मधनं 9 वजा करणार. आता विचारायला नाही ना, है ना 96.